अमेरिका इराण युद्धाचा फटका संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेला घरगुती गॅस सिलेंडरसाठी बसत आहे. एकीकडे शासन प्रशासन धाव करत आहे की गॅस सिलेंडरचा कुठलाही तुटवडा नाही, मात्र दुसरीकडे गॅस सिलेंडर मिळण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना गॅस एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागत आहे. तरी मात्र सामान्य जनतेला गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाही आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दावा करण्यात आला होता की कुठेही गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही, मात्र अमरावती जिल्ह्यातील विविध गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळतात. केंद्र सरकारच्या गलथान जय शिवराय जय भीम. आज निलेश भाऊ विश्वकर्मा प्रदेशाध्यक्ष, राहुल भाऊ मेश्राम जिल्हाध्यक्ष पूर्व, विजय काका थोरपगार भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक, सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, महिला आघाडीचे कार्यकर्ते, सर्व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सर्व कार्यकर्ते इथे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहोत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार राज्यव्यापी सिलेंडरचं आंदोलन केले जात आहे. नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या शीर्षकाखाली आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत. या आंदोलनामध्ये जिल्हाधिकारी साहेब एकाकडे म्हणतात की कुठेच तुटवडा नाही, पण तुम्ही पाहत असाल लांबच लांब रांगा राहत आहेत, परंतु जिल्हाधिकारी साहेब हे लोकांची दिशाभूल करत आहेत. आणि मुख्यमंत्री साहेब म्हणत आहेत की जर कोणी खोटी अफवा पसरवत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. हे मुख्यमंत्री साहेबाची दडपणशाही आहे. मुख्यमंत्री साहेब हुकुमशाही मार्गाने चालत आहेत आणि जो लोक आपला आवाज उठवत आहेत ते आवाज दाबण्याचा प्रश्न या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब करत आहेत असं या ठिकाणी सांगावंसं वाटते. या ठिकाणी चुलीवर भाकरी करून महिला आता हे चुलीवर भाकरी करत आहेत. ही भाकर घेऊन आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहोत आणि त्यांना सांगत आहोत आम्हाला सिलेंडर न मिळाल्यामुळं आमच्या महिला भगिनी यांनी चुलीवर भाकरी करून ही भाकर आणली आहे, तुम्ही भाकर द्या. ही भाकर आम्ही या जिल्हाधिकारी साहेबांना भेट देणार आहोत आणि या महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये सिलेंडरचा पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे याकरता हे आंदोलन आहे. आंदोलन हे निलेश भाऊ विश्वकर्मा, राहुल भाऊ मेश्राम, विजू काका थोरपगार, सर्व वंचितचे बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आम्ही करत आहोत.